व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट इंटीजर्स. In this topic we will learn the subtraction of integers, because in our previous PowerPoint presentation we have studied integers, comparison of integers and the addition of integers. हे शिकलो ना आपण विद्यार्थी मित्रांनो. So first we will revise the addition of integers. So are you ready? Good. विद्यार्थी मित्रांनो, काही जरी शिकायचं असेल तर पहिल्यांदा आपण जे शिकलो त्याचं रिव्हिजन पहिले करायचे असते. सो फर्स्ट वी विल लर्न द ॲडिशन ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर्स. हिअर देअर आर सम 8 examples. 3 plus 8, 9 plus 6, 1 plus 4. All these examples are the positive integers. And you have learned the sum of positive integer is always positive integer. विद्यार्थी मित्रांनो, दोन पॉझिटिव्ह इंटीजरची बेरीज पॉझिटिव्ह इंटीजर येते. नाउ द सम ऑफ टू निगेटिव्ह इंटीजर्स. कॅन यू गेस द सम ऑफ टू निगेटिव्ह इंटीजर? व्हेरी गुड. द सम ऑफ टू निगेटिव्ह इंटीजर इज ऑलवेज निगेटिव्ह इंटीजर. विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह नंबर मध्ये निगेटिव्ह नंबर मिळवला तर यू विल गेट द निगेटिव्ह नंबर. नाउ द ॲडिशन ऑफ अ पॉझिटिव्ह अँड अ निगेटिव्ह इंटीजर. हा लक्षात ठेवायचं. एक इंटीजर निगेटिव्ह असेल, एक इंटीजर पॉझिटिव्ह असेल, त्याची बेरीज होत नाही. हे आपण शिकलोय. बेरीज कधी होईल? आयदर बोथ द नंबर्स आर पॉझिटिव्ह और बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह. दोन्ही निगेटिव्ह पाहिजे का दोन्ही पॉझिटिव्ह तरच बेरीज होते. बट इफ वन नंबर इज निगेटिव्ह अँड अदर इज पॉझिटिव्ह, देन फाइंड आउट अ डिफरन्स. आता डिफरन्स शोधायचा. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 5 अँड 8? दॅट इज 3. अँड गिव्ह द साइन ऑफ द नंबर विच इज बिगर. म्हणजे आपण दोघांचा साइन इग्नोर केल्यावर जो मोठा दिसेल, कोण मोठा दिसेल? 8. 8चा सिंबॉल. सेकंड एक्झाम्पल, -12 + 6. 12तून 6 गेले किती? 6. 6ला सिंबॉल कोणाचा? 12चा. 6 + -9. सांगा लवकर काय? 3. 3ला सिंबॉल कोणाचा? कोणाचा? विचार करा. बघा या ठिकाणी हिअर देअर आर सम 6 एक्झाम्पल अँड द सम ऑफ ऑल दीज 6 एक्झाम्पल इज निगेटिव्हिटी. तेव्हा सर्वांचं आन्सर निगेटिव्ह आलेली आहे. आले का नाही? पण -12, -14, -9, बिकॉज हिअर बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह. दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे. ठीक आहे ना? लक्षात आलं का? चला विचार करा काय असतं की दोन्ही नंबर निगेटिव्ह असेल तर त्याची सम काय येते? निगेटिव्ह येते. लक्षात ठेवा. नाउ द थर्ड एक्झाम्पल, 6 + -9. सांगा काय येईल? -3. 16 + -7 किती? 9. कारण 16तून 7 गेले 9. 9ला सिंबल कोणाचा? 16चा. लक्षात ठेवा मित्रांनो, डिफरन्स काढल्यानंतर ज्याचा मॅग्निट्यूड मोठा. मॅग्निट्यूड मोठा म्हणजे काय? मॅग्निट्यूड म्हणजे काय असतो? तो नंबर 0 पासून किती लांब असतो त्याला म्हणतात मॅग्निट्यूड. किंवा हे दोन्ही नंबरचं साइन इग्नोर करायचं. जो मोठा दिसेल त्याचा सिंबॉल द्यायचा. 16 आणि 7 मध्ये कोण मोठं दिसतं? साइन इग्नोर केल्यावर 16, म्हणून 16चा सिंबॉल 9ला द्यायचा. आता पहा 5 -12 + -20 + 12. एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. यांची बेरीज होईल का? नाही. मग 20 मधून 12 मायनस केल्यावर किती राहणार? सांगा पटकन. 8. आणि 8ला सिंबल कोणाचा द्यायचा? 20चा. -8. एक्झाम्पल 6, 20 + -20. हिअर बोथ द नंबर्स आर opposite and the sum of opposite number is always, सांगा पटकन, 0. गुड. नाउ सॉल्व द रिमेनिंग एक्झाम्पल. उरलेले एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला सॉल्व करायचे. कळलं ना? नाउ व्हॉट हॅव यू लर्न फ्रॉम दिस स्लाइड? द सम ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह इंटीजर. लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह इंटीजरची बेरीज पॉझिटिव्ह. कारण आपण सर्व 5वी पर्यंत शिकलो पॉझिटिव्हची बेरीज. अँड द सम ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स इज ऑलवेज निगेटिव्ह इंटीजर. दोन निगेटिव्हची बेरीज ही नेहमी निगेटिव्ह येते. ठीक आहे? नाउ when adding integers with the same sign, ignore the sign and add the number. विद्यार्थी मित्रांनो, जर दोन्ही नंबरचे साइन सेम असेल, म्हणजे दोघेही पॉझिटिव्ह असतील किंवा दोघेही निगेटिव्ह असतील, तर इग्नोर द साइन. साइन कडे दुर्लक्ष करा अँड ऍड द नंबर. दोन्ही नंबरची बेरीज करायची अँड गिव्ह द कॉमन साइन टू देअर सम. त्या दोघांचं जे कॉमन साइन आहे, जे दोघांचं जे सारखं चिन्ह आहे ते द्यायचं. फॉर एक्झाम्पल
9 प्लस 8 दोघंही पॉझिटिव्ह आहे. व्हॉट इज द सम ऑफ 9 प्लस 8 इज 17. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल, निगेटिव्ह 8 प्लस निगेटिव्ह 4 दोघांचा साईन सेम आहे. सम करा 12 आणि 12 ला सिम्बॉल कोणाचं कॉमन साईन दॅट इज मायनस. लक्षात आलं तुम्हाला. नाउ द निगेटिव्ह 9 प्लस पॉझिटिव्ह 5 हियर one number is negative, other is positive, but what will we do when adding integer with different sign? लक्षात ठेवा दोघांचं साइन डिफरंट असेल म्हणजे एक इंटिजर निगेटिव्ह असेल एक इंटिजर पॉझिटिव्ह असेल. पहा आपण एक्झाम्पल केलेले आहे. आठवतं काही तुम्हाला? आठवा. काय करायचं? व्हेरी इझी. इग्नोर द साइन. दोघांच्या साइनकडे दुर्लक्ष करायचं आणि सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर वन. आता बघा मी हे 9चं साइन जर मायनस काढून टाकलं काय दिसेल तुम्हाला? 9 मोठा दिसेल 5 छोटा दिसेल. 9 is the bigger number, 5 is the smaller number. Then subtract 5 from 9. चला विचार करा. एक्झाम्पल पाहूया पुन्हा आपण याच्यावर काही सांगा. हा बघा एक्झाम्पल 10 प्लस मायनस 6. एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. काय म्हटलंय? इग्नोर द साइन अँड सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर वन. हा 6चं चिन्ह हे काढलं. कोण दिसेल? 10 मोठा दिसेल. 10 तून 6 गेली किती सांगा लवकर? 4. 4 राहील. द आन्सर इज 4 आणि 4 ला साइन कुणाचं? 10चं. सेकंड एक्झाम्पल पहा 12 प्लस निगेटिव्ह 3. 12 मायनस 3 इज दोघांचा डिफरन्स किती सांगा लवकर? 9 आणि 9 ला सिम्बॉल कुणाचा? 12चा. चला आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सांगा निगेटिव्ह 9 प्लस पॉझिटिव्ह 5. आता लक्षात ठेवा एक इंटिजर निगेटिव्ह असेल एक इंटिजर पॉझिटिव्ह असेल त्याची बेरीज होत नाही. त्याचा डिफरन्स निघतो. फरक काढायचा. साइन दुर्लक्ष करायचं. दुर्लक्ष करून जो नंबर मोठा दिसेल त्याच्यातून छोटा नंबर मायनस करायचा. 9 मधून 5 मायनस केल्यावर काय राहणार? 4 राहील का 4 आणि 4 ला सिम्बॉल कोणाचा? 9चा. सो निगेटिव्ह 9 प्लस पॉझिटिव्ह 5 इज निगेटिव्ह 4. नाउ वी विल डू द प्रॉब्लेम ऑफ सबट्रॅक्शन. आता आपण सबट्रॅक्शन शिकूया. सो फर्स्ट ऑब्झर्व दिस टू एक्झाम्पल. दोन एक्झाम्पल पहा. बघा 10 मायनस 6 4 हे शिकलोय आपण पाचवीमध्ये शिकलोय. बट 10 प्लस निगेटिव्ह 6 इज ऑल्सो 4. याचं सुद्धा आन्सर 4 येतं. बाय ऑब्झर्विंग दिस टू एक्झाम्पल कॅन यू गेस व्हॉट इज बाय सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन म्हणजे काय होतो? व्हेरी इझी. सबट्रॅक्शन इज अपोजिट ऑफ ऍडिशन. लक्षात ठेवा सबट्रॅक्शन काय आहे? हे अपोजिट ऑफ ऍडिशन आहे. लक्षात आलं तुम्हाला? दोन्ही प्रोसेस एकमेकाच्या विरोधात आहे. लक्षात ठेवा. म्हणून त्याची डेफिनेशन बघा काय आहे. काय डेफिनेशन आहे बघा बरं. सबट्रॅक्शन. व्हॉट इज मीन बाय सबट्रॅक्शन? Subtraction of two integer means addition of first integer and opposite of second integer. लक्षात ठेवायचं मित्रांनो. सबट्रॅक्शन करताना कोणतेही प्रॉब्लेम असेल फर्स्ट यू शुड कन्वर्ट इनटू ऍडिशन फॉर्म. इथे ऍडिशन शब्द आलेला आहे. ऍडिशनचे प्रॉब्लेम आपण डायरेक्ट करत होतो. सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम डायरेक्ट करायचं नाही. फर्स्ट यू शुड कन्वर्ट दॅट एक्झाम्पल इन ऍडिशन फॉर्म. त्याला ऍडिशन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. Then find out the answer. So here there are 4 examples. ठीक है? Observe these 4 examples. First example, minus 10 is the first integer. This minus 6 it is the second integer. Now we will convert this example in addition form. Addition form मध्ये कन्वर्ट करताना काय करायचं? First write down the first integer as it is. पहिला इंटिजर तसाच लिहायचा. Then give the plus sign and write down the opposite of second integer. बघा minus 10 मी तसाच लिहिला आहे. Then the plus and then the opposite of negative 6 is positive 6. Now minus 10 plus positive 6. What is the answer? या दोघांची बेरीज होईल का? नाही. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे. सो डिफरन्स इज 4 आणि 4 ला सिम्बॉल कोणाचा? 10 चा. बघा या 10 चा. नाउ द सेकंड एक्झाम्पल 5 मायनस पॉझिटिव्ह 7. पहिला इंटिजर 5 तसाच ठेवायचा मग प्लस अँड द अपोजिट ऑफ पॉझिटिव्ह 7 इज निगेटिव्ह 7. बघा हा आहे ऍडिशन फॉर्म. मीन्स एनी सबट्रॅक्शन एक्झाम्पल कोणतेही सबट्रॅक्शन एक्झाम्पल असेल फर्स्ट यू कन्वर्ट इनटू ऍडिशन फॉर्म देन फाइंड आउट. बघा आन्सर काढतोय मी सेकंडचं. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज -2. कारण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. आपण आता शिकलो त्याची बेरीज होत नाही.
त्याचा डिफरन्स निघतो. नाव द एक्झाम्पल नंबर 3 बघा, इट इज द ऍडिशन फॉर्म. बघा -12 ॲज इट इज लिहिला मी, नंतर लगेच प्लस साइन द्यायचा अँड द अपोजिट ऑफ 3 इज -3. नाव टेल मी द सम ऑफ -12 प्लस -3 किंवा याला -12 प्लस -3 असं पण म्हणता येतं. व्हॉट इज द सम ऑफ -12 प्लस -3? काय होईल? याचा डिफरन्स निघेल की ऍडिशन करायचं? व्हेरी गुड, दोघही निगेटिव्ह आहे. सो द आन्सर इज -15. लक्षात ठेवा, इथे आपण दोघांची प्लस केली आहे आणि इथे का आपण सबट्रॅक्शन केलं? कारण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. नाउ द एक्झाम्पल नंबर 4. फर्स्ट वी विल कन्वर्ट इनटू ऍडिशन फॉर्म. ऍडिशन फॉर्म मध्ये करू. ऍडिशन फॉर्म मध्ये कन्वर्शन करताना फर्स्ट इंटिजर तसाच लिहायचा 8 प्लस आणि -3 अपोजिट +3. व्हॉट इज द सम ऑफ 8 प्लस 3? दॅट इज 11. विद्यार्थी मित्रांनो, सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम या पद्धतीने करायचे. फर्स्ट यू कन्वर्ट इनटू ऍडिशन फॉर्म, देन फाइंड आउट द आन्सर. लक्षात येईल. नाउ वी विल डू अ स्मॉल ऍक्टिव्हिटी करूया. कारण ऍडिशन फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना तुम्हाला फर्स्ट इंटिजर कोणता आणि सेकंड इंटिजर कोणता यू शुड नो, तुम्हाला माहित असायला पाहिजे. नाउ हिअर देयर इज द ऍक्टिव्हिटी. हिअर देयर आर 7 एक्झाम्पल. बघा, हे 7 एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे. So we will write the first integer, then we will write the second integer, then we will convert these examples in addition form, then we will find out the answer. तयार आहात तुम्ही? So observe these 7 examples. In first example, which is the first integer? -12. Second example, first integer 9. Third example, first integer 7. Fourth example, first integer -8. Fifth example, first integer 50. Sixth example, first integer -4. And in seventh example, first integer is 12. So these are the first integer of this example. Now we will write the second integer. In the first example, second integer is +4. In the second example, second integer is +5. In the third example, second integer is -10. Fourth example, second integer is -3. In the fifth example, second integer is -40. In the sixth example, सांगा लवकर, sixth example मध्ये second integer is +6. And the seventh example, second integer is 15. Now we will convert this example in addition form. तुम्हाला मी सांगितलंय की कोणतेही सबट्रॅक्शनचा प्रॉब्लेम असेल तर ऍडिशन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. हे इतकं तुम्हाला लिहायची गरज नाही. हे तुम्हाला यासाठी शिकवलं आहे की त्या एक्झाम्पल मधला फर्स्ट इंटिजर कोणता आणि सेकंड इंटिजर कोणता तुला ओळखता आलं पाहिजे. हा प्रॉब्लेम आहे त्याचा, हा ऍडिशन फॉर्म. ऍडिशन फॉर्म मध्ये कन्वर्शन करताना फर्स्ट यू शुड राईट द फर्स्ट इंटिजर ॲज इट इज. पहिल्या इंटिजर मध्ये काही बदल करा. बघा, -12 -12, +9 +9, 7 7, -8 -8. ऍडिशन फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना पहिला इंटिजर तसाच लिहायचा आणि लगेच प्लस साइन द्यायचं. नाउ वी विल राईट द अपोजिट ऑफ सेकंड इंटिजर. 4चा अपोजिट -4. Opposite of 5 is -5. Opposite of -10 is +10. Opposite of -3 is +3. Opposite of -40 is +40. Opposite of +6 is -6. तुम्हाला लिहायचं आहे. हेच तुम्हाला शेवटचं करायचं आहे. Now we will find out the solution. Answer -12 प्लस -4. लक्षात घ्या, दोघही निगेटिव्ह आहे. काय करायची? बेरीज. किती? सांगा लवकर. व्हॉट इज द सम ऑफ -12 प्लस -4? गुड, -16. सेकंड आहे 9 प्लस -5. बघा, हा एक्झाम्पल आहे, हा त्याचा ऍडिशन फॉर्म आहे. नाव द आन्सर इज 4. कारण एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. 7 प्लस 10 माहिती आहे तुम्हाला 17. -8 प्लस +3. एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. आता आधीच सांगितलं, एक निगेटिव्ह असेल एक पॉझिटिव्ह असेल त्याची बेरीज होत नाही. If one number is positive and other is negative, then you cannot do the sum of those two integers. We should find out a difference. त्याला डिफरन्स काढायचा. डिफरन्स म्हणजे काय? त्याची वजाबाकी करायची. हे बघा, 8चं चिन्ह आहे मायनस, त्याला दुर्लक्ष करा. 8तून 3 काढा, किती राहिले? 5. आणि 5ला सिम्बॉल कोणाचा? 8चा. साइन इग्नोर केल्यावर जो मोठा दिसेल त्याचा सिम्बॉल. 50 प्लस 40 90. ठीक आहे. नाउ you should complete
द एक्झाम्पल 6 and 7. 6वा आणि 7वा तुम्हाला करायचं आहे. कराल तुम्ही त्याला ऍडिशन फॉर्म मध्ये पण मांडायचं आणि त्याचा आन्सर शोधायचा. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा लक्षात ठेवा, ऍडिशन सबट्रॅक्शनचा कोणताही प्रॉब्लेम असेल, फर्स्ट यू शुड कन्वर्ट इनटू ऍडिशन फॉर्म. लक्षात ठेवा, ऍडिशन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि देन फाइंड आउट द आन्सर. 9 minus 5, it is example. 9 plus negative 5, it is the addition form. And 4 is the answer. 7 minus negative 10, it is the example. 7 plus 10, it is the addition form. And 17 is the solution. करता येईल तुम्हाला? तर विद्यार्थी मित्रांनो, here there are 12 examples. You have to complete these 12 examples. Find out the answer. But first you convert this example into addition form. तर addition form मध्ये करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा, हा बी एक्झाम्पल आहे. निगेटिव्ह 6 minus 5. ऍडिशन फॉर्म कसा होईल? निगेटिव्ह 6 प्लस 5चं अपोजिट काय होईल? निगेटिव्ह 5. तर ऍडिशन फॉर्म होईल निगेटिव्ह 6 प्लस निगेटिव्ह 5. मग आन्सर निगेटिव्ह 6 प्लस निगेटिव्ह 5, दॅट इज निगेटिव्ह 11. तर विद्यार्थी मित्रांनो कराल तुम्ही, गुड. हे पूर्ण कंप्लीट करायचं आणि शेवटी पहा तुम्हाला काही 3 एक्झाम्पल तुम्हाला स्वतः करायचे, स्वतः उदाहरणं घ्यायचे. लक्षात आलं मित्रांनो? काय शिकलो आता आपण? वी हॅव लर्न द सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. सबट्रॅक्शन करताना first you should convert the example in addition form and then find out the answer. Addition form मध्ये कन्वर्ट केल्याशिवाय त्याचा आन्सर शोधायचा नाही. बिकॉज ऑलवेज रिमेंबर, सबट्रॅक्शन मीन्स द ऍडिशन ऑफ फर्स्ट इंटिजर अँड द अपोजिट ऑफ सेकंड इंटिजर. अपोजिट ऑफ सेकंड इंटिजर लक्षात ठेवायचं. तुम्ही आता दिलेल्या ऍक्टिव्हिटी मध्ये जेवढे काही एक्झाम्पल आहे ते कराल, गुड.